छान असे जाळीदार झालेले आहेत। नमस्कार सर्वांना, आज मी बनवणार आहे रव्याचे आप्पे। त्यासाठी 1 ग्लास रवा घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे। भांड्यामध्ये रवा टाकायचा आहे, दही टाकायचं आहे, एकत्र बनवून घ्यायचे। दही आणि रवा एकत्र पूर्ण बनवून घ्यायचा आहे। अर्धा ग्लास पाणी टाकायचे, अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे, एकत्र बनवून घ्यायचे। एकत्र बनवलं आहे, अर्धा ग्लासच पाणी टाकलेलं आहे। नंतर पाणी टाकायचं आहे, घट्टच बनवायचं आहे। अर्धा तास झाकून ठेवून द्यायचं आहे। अर्धा तास झालेला आहे, रवा फुललेला आहे, छान असा रवा फुललेला आहे। पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास, बॅटर तयार झालेला आहे। भिजवताना पाणी अर्धा ग्लास आणि आता अर्धा ग्लास असं 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। छान झालेलं आहे। आप्पे बनवण्यासाठी साहित्य पहा, 1 गाजर घेतलेला आहे खिसून, हिरवी मिरची घेतली आहे बारीक कट करून, कोथिंबीर घेतली आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत कट करून बारीक, 2 कांदे घेतलेले आहेत कट करून। पूर्ण साहित्य बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे। एकत्र बनवून घ्यायचं आहे। मीठ टाकायचंय, इनो घेतलेला आहे 1 पुडी, इनो टाकायचा आहे। इनोवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे। पूर्ण एकत्र बनवून घ्यायचंय। बॅटर तयार झाले, आप्पे बनवून घ्यायचे आहेत। आप्पे पात्र गॅसवरती ठेवलेलं आहे, गरम झालेलं आहे। थोडंसं तेल टाकायचंय, झाकून ठेवायचे 2 मिनिट। 2 मिनिट झालेले आहेत, ही साईड पण भाजून घ्यायचे आहेत। आणखीन झाकून ठेवायचं आहे 2 मिनिट, दोन्ही पण साईड भाजून घ्यायचे आहेत। छान असे भाजलेले आहेत, दोन्ही पण साईडने भाजलेले आहेत। असेच बनवून घ्यायचे आहेत सगळे। छान असे आप्पे तयार झालेले आहेत। फुगलेले आहेत छान असे। जाळीदार असे झालेले आहेत। छान असे जाळीदार झालेले आहेत।